मला हे वाटते की आज फायनान्स मिनिस्टर विकसित भारत कशा होईल ह्याची प्रक्रिया जाहीर करेल. पहिली प्रक्रिया ये है की आत्मनिर्भर आम्ही कसं बनवू शकतो. काय अशी ते जे इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह है जे इम्प्लिमेंट करून इंडिया आत्मनिर्भर बनेगा. दूसरी ये है कि भारत अब ईयू के साथ अ, मोठ्या प्रकाराने एक ठराव ठरावला आहे, ज्यामुळे आपला गुड्स जो आहे ते टॅरिफ कम टॅरिफला युरोपमध्ये जाईल आणि त्यांची जो गुड्स आहे ती इकडे येईल. ह्याचा फायदा आपल्या लोकांना काही मोठे प्रमाणाला होईल. तीसरी जो है दैट इंडिया लीड करेगी, क्योंकि अब $4 ट्रिलियन इकॉनॉमी इंडिया झाली आहे. हे जो स्ट्रेंथ आहे त्याच्यामुळे इंडिया जगाला लीड करू शकते काही चीजामध्ये, जसे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल पब्लिक गुड्स. हे सगळी जो इंडियाने केळवलं आहे ते पुरी दुनियाला पाहिजे. सामान्य माणसासाठी जो भी करायचं होतं ते करून टाकलं आहे. जीएसटी बिल्कुल बरोबर झाला आहे, इनकम टॅक्स भी बरोबर झाला है. नया इनकम टैक्स एक्ट 1 अप्रैल लागू हो जाएगा. टॅक्स मध्ये काही फेरफार नाही येईल, कारण सगळे फेरफार झाले. तर फेरफारला घेऊन कसे ट्रस्ट वाढवेल, ट्रस्ट टैक्स पेयर और टैक्स गैदरर के बीच, वो सबसे बड़ा इस बजट में डिसइन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि प्रायव्हेटायझेशन. हे तीन चीज हे बजेट मध्ये सगळ्यात ऊपर आहे. प्रायमरी सेक्टर मध्ये ऍग्रिकल्चरला इन्व्हेस्टमेंट मिळेल, ऍग्रिकल्चरला सपोर्ट मिळेल, इंडस्ट्रीला सपोर्ट मिळेल, मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्ट मिळेल. टॅक्स दर मध्ये काय फेरफार नाही व्हायचे, ते आशा सोडून द्यायची. इन्व्हेस्टमेंट कसा होईल हे बघायचे आणि डिसइन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट कसा करेल ते बघायचे. शैलेश हरिभक्त.